मित्रांनो ही बघू शकता विंटेज कार, काय भारी दिसते ना. माझी आहे. ही जर मला चालवा भेटेल ना तर मी हायवेला फुल 120च्या स्पीडने चालवेन. येतं काय स्मॉल राईडला घेऊन चालतो. सही आहे ना. गाडी बघा खतरनाक आहे, मला एकदम आवडली. 4x4 अशी गाडीच मला घ्यायची आहे. काय बोलतोय? अशीच मला गाडी घ्यायची आहे. 2028 मध्ये माझ्याकडे 2030 पर्यंत घेण्याचा विचार चाललाय माझा. बघू आता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आता आम्ही आलेलो आहे केळवा बीच आणि सोबत आहेत मेन चॅनलवाले ओनर जो. आता आम्ही रोड चेक करतोय गाडी येण्याचा. गाडीने बीचवरती यायचं. आता बघूया कुठे जा निघतोय आता हा रोड. ठीक आहे ना, दे दो इधर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटलेलो आहोत. पुन्हा एकदा आपला व्लॉगचा प्लॅन बनलेला आहे. तर आपल्यासोबत आहे ते रोहन आणि ब्लॉगची सुरुवात रोहननेच केलेली आहे. ये शिकतोय मी भाई आता. तो ब्लॉग शिकतोय. तर आजचा आपला प्लॅन आपल्यालाच नाही माहिती आहे, तर आपण नुसतं आज भटकणार आहोत. भटकूया, असं बघूया. आज प्लॅन तर काय नाही आहे, पण काय ना काहीतरी करूया आपण. बघूया, फिरूया, फक्त फिरण्याचा ब्लॉग टाकूया. तर आता आलोय आपण मित्रांनो केळवे बीचवरती आणि फिरतोय आता आपण. तर रस्ता बघतोय कुठे आहे का. आपण रस्ता आणायचे रस्ते शोधतोय आम्ही. बीचवरती गाडी आणायचा रस्ता शोधत होतो, पण तिथे बंद आहे. म्हणजे तिथून आपण आणू शकत नाही. तिथून सिक्युरिटीवाला वाटतं कोणतरी हाय तिथे बसलाय. चल ना चेक करूया, जाऊन देतात काय बघूया सर. तर यस गाईज, आपण शोधलेला आहे नवीन रस्ता. हा, फ्रीचा रस्ता शोधला आपण. फ्रीचं नाही, तिथे पण तिकीट काढतात. हा, किशोर तिकीटची पावती होती त्याच्या. सही आहे. म्हणजे कुठून पण आपण फ्रीमध्ये नाही येऊ शकत. आपल्याला 5 रुपये द्यायला लागतील. तर हा आहे रोड. जाऊ दे, मग काय फायदा. फायदाच काय आपल्याला इथे यायचा. तेच. चलो आपण त्याच रोडनी परत जाऊया. कारण का तिकीट फाडायचेच आहे, तर आपण मेन रोडनी जेवण काढू ना. मेन रोडनी जेवण डायरेक्ट जवळ पडतं ते बघणार ना आपण. तेच. तर मित्रांनो, आज दिवसभरात आपण जे पण काय करू ना ते आता रेकॉर्ड करून आपण टाकणार आहोत. तर शेवटपर्यंत बघा आपल्यासोबत आज काय काय होणार आहे ते. रोहन पण आहे आपल्यासोबत आणि बीचवरती गाडी नाही घेऊन येऊ शकत, सायकल घेऊन. आमचा प्लॅन होता आम्ही बीचवरती गाडी घेऊन तिथे बीचवरती आम्ही रायडिंग केली असती. हा ना, व्हिडिओ बनवले असते, रील बनवायची. नाही, व्हिडिओ रील बनवले असते रे आपण. तिथे आपण लोकांना सर्व्हिस पण दिली असती. हा, 5 रुपये चार्ज. 5 रुपये लो और स्कूटी चलावी. स्कूटी चलावी. तर बघा, मस्त असं वातावरण आहे मित्रांनो. सकाळचे काहीतरी 10:30-11 वाजलेले आहेत. 11 वाजलेले आहेत. तर मस्त आपण फिरतोय. ऊन पण भारी पडलाय, खतरनाक एकदम. तर बीच तुम्हाला परत एकदा दाखवतो. आपण केळवे बीचवरती आहे ना मित्रांनो, खूप वेळा फिरलेलो आहे. महिन्यातून कमीत कमी 5-6 वेळा तर आपण इथे ह्या बीचवरती येतो. आज परत आलोय. बघा बीच आज पण भारी दिसतोय, मस्त असा बीच. काय करूया, बीचवरती जाऊया काय? बीचवरती बोलतोय, पाण्यामध्ये जाऊया काय? काय करू, जाऊ शकतो पाण्यामध्ये. पण त्या साईडलाच ना तिथे घोडागाडी, बैलगाडी, बग्गी, परत अजून सायकल, पबजी मधली बग्गी पण टाकली तिथे. सर्व तिथे काही आहे त्या साईडला. तर तिथे पण आपण जाऊन बघूया. आणि बीच बघा, मस्त असा बीच. तर मित्रांनो, आता आपण जिथे पब्लिक जमा आहे ना तिथे आपण आलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही, इथे आहे उंट सफारी. बघा, इथे सर्व उंट बसलेले आहेत आणि उंटांवरती माणसं बसलेली आहेत. तर इथे आहे घोडागाडी, परत आहे बग्गी, परत आहे कार, सायकल. तर बरंच काही आपल्याला बघायला भेटतं ह्या केळवे बीचवरती. आणि खूप सारी पब्लिक पण आहे. ते बघा इकडे फोटो व्हिडिओ काढतात. आता हा उंटा उठलाय मस्तपैकी. इथे आहे घोडागाडी. रोहनला आपण विचारूया, रोहन तुला कशामध्ये बसायचं आहे तुला? आता राईड कसली नाही करायची, आपल्याकडे पैसे नाहीत. पण नवीन गोष्ट आहे. आपण फक्त बीचवरती चालूया. हा, मोठा जोपर. आपण फक्त चलके सफारी करूया. इथे बघा उंट आहे. हे सॉरी, इकडे बघा, इथे बघा घोडे उभे आहेत. घोडागाडी ते पण आहे. घोडागाडी फोटोशूट चालू आहे. फोटोशूट साठी पण आहे तिथे. फोटोशूट साठी पण फोटो पण तुम्ही काढू शकता. लगेच त्वरित तुम्हाला प्रिंट भेटेल त्याची. हे बघा इथे आहेत त्याचे. कॅमेराने काढतात की कशाने काढतात? कॅमेराने काढतोय तो. सही आहे ना.
आपण पण इथे थांबूया का? आपण व्हिडिओ बनवून देऊया लोकांच्या त्वरित एकदम, एडिट पण करून लगेच देऊया. 100 रुपये घेऊया आपण. इथे बघा गोलमाल सायकल. गोलमाल मूवी ह्याच्यावरती. अरे याच्यावरती मोटर पण लावलेली आहे. हे बघ सही आहे ना, मोटर बिटर लावलेली आहे. हा नाही नाही पहिले आम्ही फिरतो, नंतर आम्ही राईड करतो. व्हिडिओ बनवून घेऊया. आपण पण चालून राईड करूया. चालून राईड कर. सांगायचं नाही रे, एक गोष्ट सांगायची नाही. पैसे बरेच आहेत आपल्याकडं, सांगायचे नसतात. नजर लागली तर तेच. तर इथे बघा पूर्ण दुकानच आहे. इथे बघा गाड्यांचा एकदम खतरनाक. लहान मुले मोठ्या गाड्या चालू शकतात मंदारसारखी. लहान मुले रोहन सारखे येऊन हे अशा गाड्या चालू शकतात. अशा गाड्या रोहन तू गाड्या पहिली माझ्यासाठी आहेत. ही अशी गाडी माझ्यासाठी आहे. ती बघा तिकडे लागलेल्या आहेत ना त्या कोपऱ्यात, ती रोहन चालू 4x4 शकतो. मंदार चालवणार. तेच. तर बघा खूप सारा सायकल पण आहेत, खूप सारी पब्लिक पण आहे इथे. मस्त मजा मारते. आईस्क्रीम वाला पण आहे. रोहन काय बोलतोय? कमीत कमी आईस्क्रीम तरी खाऊ शकतो काय? हा तेवढे आहेत पाहिजे. आईस्क्रीम तरी खाऊ शकतो मित्रांनो आपण. आणि बघा ही रेडवाली कार बघा खतरनाक आहे ना. हा स्कॉर्पिओची डुप्लिकेट कॉपी आहे. हा खॉप आहे तिचा, पण तिचा बीच वरती खॉप आहे. बस ती रस्त्यावरती खॉप. आपण पण एक 2-2.5 हजाराची सायकल घेऊया आणि इथे आणून ठेवूया. 2 रुपये तरी घेतले तरी बस आहेत. 6 रुपये जास्त झाले, 2 रुपये नको. एवढी पण नाही दाखवायचं. हे बघा इथे आहे घोडा गाडी. काही उडू नको, लोकल आहे आम्ही इकडचे. या बीच वरती एवढा 100 रुपयाला येऊन गेलोय ना, आता मला माहिती पडलंय इथे काय स्वस्त आहे, काय मस्त आहे. काय बोलतोय? हा आणि प्रत्येक वेळेला येऊन काय घोडा गाडीमध्ये बसल्याचा, काय त्या बैलगाडीमध्ये बसायचा. बरोबर ना? तेच ते एकदा- पण बरोबर आहे, पण जरा मोठा रिझन आहे ते लपून ठेवले. सांगायचं नाही. रिझन तर तसा वेगळाच आहे, पण हे पण एक रिझन आहे त्याच्यामध्ये. रिझन मध्ये पण रिझन आहे. मंदार पाणी पाहिजे का? पाणी बराच आहे ते पियाला. रोहन काय वाटतंय तुला, जायचं आहे बीच वरती? बीच पाण्यामध्ये नाही 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 जायचं का? गेला असतास, मजा करून आला असतास. नाही, कपडे आणले नाहीत. रोहनला आपण स्पेशल विरार वरून बोलवलेली आहे इथे बीच वरती यायला. तर तू कमीत कमी एक डुबकी तरी मारू शकतो. मस्त असा बीच आहे मित्रांनो, खूप स्वच्छ असा बीच आहे आणि स्वस्त पण बीच आहे. एवढे जास्ती महागाई नाही इथे. 10 रुपये मध्ये 10 रुपयामध्ये वडापाव भेटतोय, हा 30 रुपयामध्ये नारळ पाणी भेटतोय. तर खूप खूप स्वस्त आहे त्या हिशोबाने. फक्त हे घोडा गाडी बैलगाडीमध्ये ना थोडे जास्त पैसे जात आहेत. 100 रुपये 150 रुपये, पण ते पण ठीक आहे, ते पण ॲव्हरेजच आहे. थोडी जास्त पण महागाई नाही आहे याच्यापेक्षा तरी ठीक आहे. हां. तर ठीक आहे, तुम्हाला इथे फोटोशूट करायचं असेल तर केलवे बीच फोटो स्टुडिओ आहे इथे. ते तुम्ही तिथे फोटो काढून तुम्ही त्वरित प्रिंट आउट मारू शकता. 5 मिनिट जा. ठीक आहे. आणि हा बीच खरंच खूप मस्त आहे, तुम्ही येऊ शकता इथे भेट द्यायला. थंडगार वारा, बस कचरा करू नका, बीचची वाट लावू नका. तर मित्रांनो ही बघू शकता विंटेज कार, काय भारी दिसते ना. माझी आहे. ही जर मला चालावं भेटेल ना तर मी हायवेला फुल 120च्या स्पीडने चालवेल. येतं काय, स्मॉल राईडला घेऊन चालतो. सही आहे ना. गाडी बघा खतरनाक आहे, मला एकदम आवडली. 4x4 अशी गाडी मला घ्यायची आहे. काय बोलतोय? अशीच मला गाडी घ्यायची आहे. 2028 मध्ये माझ्याकडे 2030 पर्यंत घेण्याचा विचार चाललाय माझा. बघू आता. गाडी खतरनाक आहे, एकदम खतरनाक. काय करूया आता, किती वेळ इथं फिरूया? काय बोल तुझ्यावर. का खाऊया पिऊया जाऊया? फोटो काढूया ना मग जाऊया. चला फोटो काढूया आणि जाऊया घरी. तुम्हाला तर दाखवलंय आणि अजून काय दाखवायचं असेल तर मी दाखवतो. नंतरला काय बघायचं असेल तर सांगा. काय राहिलं असेल तर दाखवतो परत. नेक्स्ट ब्लॉग आपण परत विरारला vlog शूट बनवूया. करूया. तर मित्रांनो आपण आलो आहोत या ब्रिजच्या इथे आणि इथे बघा पाणी आहे. आपल्या हातामध्ये आहे शॅम्पू. तर गाडीला आता थोडीशी चमकवूया. किती दिवस झाले धुतले नाही, आता मस्तपैकी धुवूया आणि मग आपला ब्लॉग संपवूया. तर चला स्टार्ट करूया. चमकली पाहिजे. काय गाडी धुत आहे ना, चमकली पाहिजे गाडी बाई, अशी नाही.
चमकवतो आता, चमकवतो पूर्ण. कपडे स्पीडोमीटर धुतलेला आहे या ठिकाणी. आता कॉमेंट्री करू का आता? कर ना. गाडी सर माझी पण आंघोळी होऊन जाईल. भाई पब्लिक बघत जाते यार आपल्याकडे. परफेक्ट, बी परफेक्ट. मला पण ट्रेन भेटेल रे. आताची 20% झाले गाडीतून. डिझेल वॉश करायचं बाकी आहे का? सर्व washing करावं पडेल. अरे आली ट्रेन रे वरती. बघा टायर धुतोय आता. या ठिकाणी आता आपला व्हिडिओ यांनी गाडी धुतलेली आहे. आता आपण व्हिडिओ बंद करत आहोत. आपण आता मिळूया नेक्स्ट व्लॉगला, ते पण विरार सिटीला न्यू चॅलेंज सोबत. गुड बाय, लव यू ऑल.